चिवचिवाट आहे सुगरणीचा दरवर्षी येणाऱ्या पाहुण्यांचा। जून महिना चालू झाला आणि पावसाची सुरुवात झाली की हा चिवचिवाट पाहायला मिळतो। तो म्हणजे राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे या गावातील एका माजी सरपंच मनोहर कांबळे यांच्या घरासमोर। हा एक चिमण्यांचाच प्रकार आहे। या पक्षाविषयी अधिक माहिती घेतली आहे न्यूज शाही नेटवर्कने वनजीव अभ्यासक सुहास वायंगणेकर यांच्यासोबत। हा सर, नमस्कार। हाँ नमस्ते। सचिन पाटील बोलतोय, न्यूज शाही नेटवर्क मुख्य संपादक। विषय सर असा आहे की जो मगाशी म्हटल्याप्रमाणे जी राधानगरी तालुक्यामध्ये ज्या चिमण्यांचा जे थवा मला दिसला त्याबद्दल तुम्हाला थोडंसं बोलायचं किंवा त्याच्याबद्दल थोडीशी मला माहिती हवी आहे। आता ह्या ज्या चिमण्या आहेत त्यांना आपण सुगरण किंवा बया व्हिवर या नावाने म्हणतो की पावसाळ्याच्या हा पिवळसर रंग येतो। आणखीन ते असं वैशिष्ट्यपूर्ण घरटं बांधतात की जे एक आर्किटेक्चरचा एक उत्कृष्ट नमुना मानता येईल। 1000 गवताच्या पात्यापासून उसाचं हे असेल पाती असतील, गवताची पाती असतील, नारळाची फांद्यांची पाती असतील तर ती त्याच्यासाठी बारीक हे वापरले जातात, दोऱ्या वापरल्या जातात आणि नर हा घरटी करतो। आणखीन पावसाळ्याच्या सुरुवातीला यांची घरटी बांधण्याची ही प्रक्रिया सुरू होते आणि अधूनमधून मादी येऊन ते घरट चेक करते आणि तिला जर ते घरट पसंत पडलं तरच ती त्या नराबरोबर संसार साधते। हा एक पक्ष्यांच्या जीवनातला एक खूप सुंदर असा आविष्कार आहे आणि हे पक्षी ग्रामीणवरच आहेत, म्हणजे गवताची बी आपले कडधान्य कण्या वगैरे बारीक धान्याच्या कण्या ते खातात आणि त्यामुळे ज्या घरामध्ये धान्य वगैरे पकडत असतील तर त्या ठिकाणी अशा अंगणामध्ये परसदारामध्ये अशा शेकडोच्या संख्येने आपल्याला तिथे येताना दिसून येतात आणि खास करून विहिरीच्या काठावर झाडाच्या शेंड्याला वगैरे हे घरटं बांधतात जेणेकरून धामण साप असेल, मुंगूस असेल किंवा उद मांजर असेल हे जे शिकारी प्राणी आहेत, पक्षी आहेत तर ते त्याच्या घरट्यामध्ये शिरकाव करू नये यासाठी त्यांनी केलेली ती घरट्यांची रचना असते। कितीही जोराचा पाऊस आला किंवा वादळ वारा आला तरी पण त्याच्यामध्ये ते घरट पडत नाही किंवा त्याच्यातली अंडी किंवा पिल्ली ही खाली पडत नाही। तर डॉक्टर सलीम अली जे पक्षी विज्ञानातले खूप मोठे शास्त्रज्ञ, त्यांनी या पक्ष्याच्या जीवनक्रमावर अभ्यास केला होता आणि त्याला मराठीमध्ये सुगरण किंवा बैला असं म्हटलं जातं आणि इंग्लिश मध्ये त्याला व्हिवर बर्ड असं म्हटलं जातं। आता लोकांना याच्याबद्दल थोडीशी माहिती कमीच असते। जर आव्हान करायचं असेल तर काय आपण आव्हान करू शकतो? आपण त्यांची घरटी म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे असं म्हणता येईल, घरट्याचा आविष्कार आहे। तर खूप लोक ते घरट तोडून आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी वगैरे आणतात, तर तसं कृपा करून करू नका, कारण त्या सोडलेल्या घरट्यामध्ये पण काही पक्षी अंडी घालतात असं आढळून आलंय। त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोळी पण, ज्याला आपण स्पायडर म्हणतो, ते पण त्याच्यामध्ये आपलं वेब करतात, घरट करतात। तर एक खूप त्यांच्यामध्ये श्रम असतात आणि जर आपण हे तोडून आणलं तर ते एक आपण निसर्ग चक्रामध्ये बाधा आणू शकतो। तर कृपा करून असं करू नका। मनोहर कांबळे, राहणार खिंडी वरवडे, हे जे आता आमच्या घरी चिमण्या येतात, जवळजवळ 15 वर्ष झालं त्या चिमण्या या लागल्या। कुठून येतात, काय येतात हे काय माहिती नाही, त्याबद्दल मला माहिती आधीच आहे। बरोबर जूनच्या 15 तारखेनंतर त्या चिमण्या आमच्या घरी येतात। आता पहिल्यांदा जवळजवळ 50 वर येत होत्या, आता जवळजवळ 300 चिमण्या, त्याचबरोबर कबूतरसुद्धा, आधीमध्ये कबूतरसुद्धा येतात। कबूतर जवळजवळ 42 ते 45 आहेत अशा धरून। फक्त मला या चिमण्या पण वाट बघत बसतो या चिमण्यांसाठी। जून उघडला की त्यांच्यासाठी धान्य जे आहे ते धान्याच्या अगोदरच नियोजन करावं लागते। जवळजवळ आता 150 किलो मी तांदूळ, जून महिन्यात 150 किलो तांदूळ मी आणून ठेवलेला आहे। जवळजवळ रोज 10 किलो तरी तांदूळ त्यांना टाकावा लागतो। जर आम्ही समजा बाहेर गेलो तर शेजारी कुणाला तरी आम्ही तांदूळ देऊन जातो, बाबा त्याचं हाल होऊ नये। शक्यतो बाहेर जात नाही आणि त्यांना तासाला अर्ध्या तासाला पाऊस ज्यावेळी जास्त असेल त्यावेळी त्यांचा कलकलाट जास्त असतो। पाऊस जरा उघडला की जरा इकडे तिकडे फिरतात, परंतु पाऊस असेल अर्ध्या तासाला आम्हाला किलो 2 किलो तांदूळ हे टाकावं लागतं।
तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची.